गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 9. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. बाबांच्या भक्तोद्धारासाठी लीला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. बाबांच्या आज्ञेचे उल्लंघन म्हणजे संकटाचं निमंत्रण. कारण बाबांचे वचन ब्रह्मवाक्य. अदृष्टातील घटन बाबांनाच तयाचे ज्ञान. परिभक्ताचे अहंपण अज्ञान घडवितसे विघ्न विपरीत. मग साईंनी काय करावे? प्रारब्धाने का नमावे? कर्मभोग भोगावे त्याच्या बळी. तात्या पाटलाचा अनुभव सांगे हेच तत्व, की जे सांगे साई देव ऐकावे तयासी. सांगती नको त्याला आता जाऊ बाजाराला, न ऐकता उधळला टांगा त्याचा. जो येत जीवावर प्रसंग दुर्धर मुळावर, तयातून वाचणार फक्त साई आज्ञेने. नसता बाबांचा प्रतिसाद, चढणे पायी मशीद. स्वैराचार स्वच्छंद येईन कामी. होता साई दर्शन प्रीती, शिर्डीमध्ये तंबू ठोकिती. तरी मशिदीत वरती येऊ न देती साईनाथ. सभा मंडपी बसावे, दर्शन तेथोनीच घ्यावे. मशिदीत वर न यावे आज्ञा मोडूनी. भक्त जावयास निघे, साईंची आज्ञा उल्लघे. टांग्यात बसता वेगे, भोक्तृत्व भोगे संकटाचे. परी आज्ञा पालन व्रत, घेता न गाडी चुकत. मुसाफिरी सुखात सर्व होई. तन मन आणि धन जो राही साईच अपूर्व. तयास करी प्रेमदान, प्रेमानंद श्री साई. दमन दया दान, गृहस्थाश्रमाचे व्रतपालन. करून करावा धन्य प्रपंच सारा. बाबांची ना लौकिक संसार, करीती विश्वसंचार. भिक्षेसाठी घेऊन पात्र, परमार्थ पात्र भक्त व्हावया. जी स्वतःची कमाई, त्यातील थोडी मागे साई. भाग्यवान लाभ घेई देवोनिया. व्हावे चित्त शुद्ध, व्हावा ऐसा बोध. की नसताना ऋणानुबंध, कुणी न बद्ध कुणासी. नाजूक अति प्रेमबंध, तोडण्याची काय विषाद. भृंग विसरे सर्व याद, कमल पाकळीत. प्रेमाच्या नाजूक तंतुत, त्यातच सारी गुंतत. ईश्वर तैसा अंकित, भोळ्या भावी भक्ताचा. तरखड नामे ऐसा भक्त, व्यग्र साई पूजनात. नैवेद्य करी अर्पित प्रेम भावे. हा भाव निर्मल, साई घेती त्याची दखल. म्हणून घेती कवळ, भक्ता हसते रोज रोज. केल्यावर नैवेद्य समर्पण, नंतर करी अन्नग्रहण. तयाने साई कृष्ण संतुष्ट अति. घेऊन मुलासवे, माता म्हणे शिर्डी जावे. परी नैवेद्याचा न मोडावे नियम रोजचा. पुत्र म्हणे पित्यासी, न मोडावे नियमासी. दाखवावे नैवेद्यासी, आम्ही घरी नसता. परी राहिले नाही स्मरण, राहून गेले अन्न संतर्पण. साई देती तयाची खूण, मायले करा म्हणती गेलो घरासी. न पावलो नैवेद्यासी, राहिलो मी उपाशी घासा वीण. परी बाबा दयावंत, पाहून भक्ताची प्रीत. म्हणती काही न बिघडले त्यात, बैस निवांत येतेची. आई तुझ्या हातची खिचडी, तयाची मज अति आवडी. घेऊन ये तर तातडी माझ्यासाठी. द्यावया साईंसी भोजन, घेऊन निघाली नैवेद्य अन्न. वाटेत एक श्वान, पाही आशेने अन्नाकडे. श्वानमुखी दिला घास, वाटे केले अपराधास. तयानंतर साईनाथास नैवेद्यास दाबियले. बाबा म्हणती आईसी, तृप्त केले माझ्या स्वानास. त्यास देऊन प्रेम घास, तेव्हाच नैवेद्यास पावलो मी. मी बोलतो सत्य, ऐसेच करावे नित्य. सर्व प्राणी जात भगवंत, करावा तृप्त अन्नदाने. प्रत्येकी ईश्वर चेतना, न करवी तिची अवहेलना. प्रसन्न करावे नारायणा, देव अन्नामुखी त्याच्या. तोच महद्भुत विष्णू, भरून राहिला अणुरेणू. बहुरूपी एक जणू सर्वा माझी. जो येई दारी याचक,
त्यात पहावा तोच एक, भागवावी त्याची भूक, घास एक देवोनिया. मी सर्व प्राणी मात्रात, डुक्कर आणि श्वानात, मुंगी माशी सर्व चराचरात, हृदयात तुझ्या तैसाची. जे जे भेटे भूत, तया मानिजे भगवंत, ऐसेच सांगती संत, श्रेष्ठ तुकया. हा प्रेम ब्रह्मरसपान अनुभव, घेती भक्त असता भोळा भाव, प्रेमलीला अभिनव दाविती साई. पुरंदरे नामे भक्त, शिर्डीस वांगी घेऊन जात, कराव्या काचऱ्या आणि भरित, साई मुखी द्यावयासी. ऐसा पवित्र संकल्प, भक्ताचा जो प्रकल्प, प्रीती बहुन अप्रूप पूर्ण करीती. साई आनंद भरित, खाती प्रेमे भरित, परी म्हणती खाव्या वाटत काचऱ्याही. बसले खोळंबून तयासाठी, निरोप धाडती पाठोपाठी, भक्त काम कल्पद्रु महाजग जेठी, कासासाठी खोळंबला. भक्ताचा उच्चिष्ट पेढा घेण्यासाठी भाव गाढा, तयाचा साईंना ओढा प्रेमदायी. मजसाठी काय आणले ते कसे विसरले, माझ्यासाठी जे पाठविले आण सत्वरी वस्तुसी. ऐसी देती आठवण, भक्तांसी साई नारायण, करून देती स्मरण संकल्पांचे. जया मनी जैसा भाव, तया तैसा पावे देव, ऐसा साक्षात अनुभव साई देती. इति श्री साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री साई सच्चरित सारामृत अध्याय 9 संपूर्ण. ओम श्री साईनाथाय अर्पणमस्तु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.